Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. Students, जर तुम्ही MSCET 2026 या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर तुमच्यासाठी आजच्या लेक्चरमध्ये आपण टॉप 50 प्लस MCQs प्लस PYQs फिजिक्स या सब्जेक्टचे पाहणार आहात, जे एक्झाम मध्ये रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. आता मित्रांनो, MSCET 2026 या एक्झामसाठी आपण क्रॅश कोर्स लॉन्च केला आहे. PCM, PCB CET, नर्सिंग CET, JEE नीट या 5 एक्झामसाठी आपल्याकडे क्रॅश कोर्स आहेत आणि त्यामध्ये या सर्व गोष्टी, या सर्व फॅसिलिटी अवेलेबल होणार आहेत. आता यामध्ये टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन बँक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत, कारण यातूनच डायरेक्टली एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, नोट्सच्या सगळ्या गोष्टींसोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप देखील मिळणार आहे आणि या कोर्सची प्राइस फक्त 2,999 रुपये इतकी आहे. कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एल्स ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरती जाऊन ऍप हे डाउनलोड करा, तिथून देखील कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. सो लेट स्टार्ट. द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज, सो द करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन बी, विच इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. स्पीड ऑफ लाईट ही एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, which is denoted by C, and the value of C is 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, मिरर फॉर्म्युला इज. आता इथे आपल्याला मिररचा फॉर्म्युला विचारलाय. फॉर्म्युला असतो 1/f, जो ऑप्शन ए मध्ये आहे. 1/f इक्वल्स टू 1/v प्लस 1/u. F फॉर फोकल लेंथ. एक्झाम मध्ये या फॉर्म्युल्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या, त्याच्या मीनिंग सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. बी फॉर इमेज डिस्टन्स अँड यू फॉर ऑब्जेक्ट डिस्टन्स. आता हे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर या दोघांसाठी सुद्धा यूज केला जातो, ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्स इज इक्वल टू. आता न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो, तर फोर्स इज इक्वल टू m × a, विच इज मास इंटू ऍक्सेलरेशन. सो द करेक्ट ऑप्शन विल बी बी. आता तुम्ही म्हणाल की मॅम एवढा इझी लेवलचा क्वेश्चन येईल का? डायरेक्टली तुम्हाला हा क्वेश्चन म्हणजे फॉर्म्युला नाही विचारणार, पण त्या जागी तुम्हाला हा फॉर्म्युला कोणी डिराईव्ह केलाय, त्यासोबतच फोर्सची वेगळी डेफिनेशन विचारली जाऊ शकते, जसं की असती रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, किंवा काही व्हॅल्यूज दिले जातात, यावरती तुम्हाला न्यूमेरिकल क्वेश्चन्स विचारले जातात. सो अशा टाईपचे क्वेश्चन येतात, पण हा बेस तुम्हाला माहिती असेल तर त्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज टेस्ला, वेबर, व्होल्ट, ओम. द करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज टेस्ला. वेबर हे मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट आहे, व्होल्ट हे पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट आहे आणि ओम हे रेझिस्टन्सचं युनिट आहे. ओके. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की 1 टेस्ला इज इक्वल टू 1 वेबर डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन, इफ टेम्परेचर increases, resistance of metal will decreases, increases, remains constant, same or becomes 0. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल पहा ऑप्शन बी, विच इज इन्क्रीजेस. कसं होणार, टेम्परेचर जर वाढलं तर रेझिस्टन्स पण वाढणार. आता पहा, एक लॉजिक लावा की खूप जास्त टेम्परेचर असेल तर ऍटम्स खूप जास्त व्हायब्रेट होतील आणि इलेक्ट्रॉन्सचं कोलिजन खूप जास्त होईल, त्याच्यामुळे रेझिस्टन्स देखील वाढेल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन विल बी बी. नेक्स्ट क्वेश्चन, अ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट विथ ऍक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. डिस्टन्स कव्हर इन 4 सेकंड इज. आता 4 सेकंडला किती डिस्टन्स कव्हर होतो हे विचारलंय. आता आपल्याला फक्त इथे टोटल डिस्टन्स नाही काढायचंय, तर nth सेकंडला डिस्टन्स काढायचंय. बरोबर आहे. फॉर्म्युला काय असतो, Sn इक्वल्स टू u प्लस a/2 इंटू 2n-1. हा झाला फॉर्म्युला. आता इथे u काय असेल, 0, कारण रेस्ट पासून सुरुवात झालीये, रेस्ट पासून पार्टिकलनी त्याचं ऍक्सेलरेशन सुरू केलंय. सो u इक्वल्स टू 0 असणार, कारण स्टार्ट फ्रॉम रेस्ट. ए किती असेल तर 2 इथे गिवन आहे. त्याच्यानंतर n किती असेल 4, का, कारण 4th सेकंडला आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. सो आता व्हॅल्यू पुट करा, 0 प्लस 2/2 इंटू 2 इंटू 4 -1. मग काय येणार, 1 इंटू 7 विल बी 7 मीटर. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन,
Two vectors of magnitudes 3 and 4 have resultant phi. Angle between them is 0 degree, 60 degree, 90 degree, 120 degree. आता इथे रिझल्टंटचा फॉर्म्युला यूज करा. काय असतो? आर स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा. आर काय आहे? विच इज रिझल्टंट फाय स्क्वेअर इक्वल्स टू a square 3 square plus 4 square plus 2 into 3 into 4 cos theta. बरोबर आहे. आता सगळं इक्वेशन सॉल्व करा. काय येणार? 25 प्लस इक्वल्स टू 9 प्लस 16 प्लस 3 into 2 6 6 into 4 साईच ऑफ 24. सो इथं येणार 24 cos theta. आता cos thetaची व्हॅल्यू काढून थीटाची आपल्याला व्हॅल्यू मिळेल 90 डिग्री. हे जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही सॉल्व करा. सो आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ फोर्स F equals to 2I plus 3J Newton acts on displacement 4I plus JM. वर्क डन इज. आता इथे आपल्याला वर्क डन विचारलेलं आहे. वर्क डन काय असतं? W इक्वल्स टू असतं F into S. काय येणार? 2 into 4 2 into 4 किती येईल? प्लस 3 into 1. आता इथे किती येणार? 8 plus 3 equals to 11 जूल. हा असेल त्याचा वर्क डन. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. आता एवढी गोष्ट लक्षात ठेवा. इथे जर म्हटलं असतं तर वेक्टर्स हे परपेंडिक्युलर आहेत तर वर्क डन काय असलं असतं? तर 0. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. A satellite orbits Earth at radius r. If radius becomes 2r, time period becomes. पहा, सॅटेलाइट टाइम पिरियड काय असतो? तर t is directly proportional to r power 3/2. जर इफ रेडियस किती आहे म्हणता येते? रेडियस किती झाली आहे? तर 2r झाली. तर टाइमचं काय होणार? t इक्वल्स टू t इंटू 2 पॉवर 3/2 म्हणजेच t इंटू रूट ऑफ 8. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. If velocity time graph is straight line parallel to time axis, motion is accelerated, retarded, uniform velocity, non-uniform. आता इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी विच इज युनिफॉर्म वेलोसिटी. इथे स्लोप इक्वल्स टू काय येणार? वेलोसिटी टाइम ग्राफ मध्ये स्लोप असेल ऍक्सेलरेशन. आता इथे म्हटलंय स्लोप 0 आहे. सो ऍक्सेलरेशन पण काय येणार? 0. त्याच्यामुळे वेलोसिटी काय असेल? कॉन्स्टंट म्हणजेच युनिफॉर्म वेलोसिटी. In a photoelectric experiment, when the frequency of incident light is increased while keeping intensity constant, the maximum kinetic energy of emitted electrons will decrease, increase, remain same, become 0. So in short, इथे म्हटलंय frequency increases, kinetic energy what? फ्रिक्वेन्सी वाढल्यावरती कायनेटिक एनर्जीचं काय होईल? फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट काय म्हणतो? when light comes in packets we call these packets like photons and each photon has energy E equals to h into nu. H stands for Planck's constant and nu stands for frequency of light. So energy of photon equals to Planck's constant into frequency of light. आता कायनेटिक एनर्जी मॅक्स किती येणार? h nu minus w naught. w naught is equal to work function minimum energy needed to remove electron. सो आता इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? असेल बी इनक्रीज. का? कारण जेव्हा आपण जी फर्स्ट एनर्जी असते जी इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी यूज केलेली आहे विच इज डब्ल्यू नॉट. आता रिमेनिंग एनर्जी काय होईल? तर रिमेनिंग एनर्जी होईल कायनेटिक एनर्जी. मग जर फ्रिक्वेन्सी वाढली तर एच न्यू सुद्धा वाढेल आणि एच न्यू काय असतं? तर एनर्जी असतं विच इज कायनेटिक एनर्जी. त्याच्यामुळे जी एक्स्ट्रा एनर्जी आहे ती असती कायनेटिक एनर्जी. त्याच्यामुळे एक्स्ट्रा एनर्जी जी आहे ती सुद्धा वाढेल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. अ मेटल सरफेस इज एक्सपोज टू लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी लोअर दॅन इट्स थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. Which of the following will happen? Electrons will be emitted slowly. No electrons will be emitted.
Electrons will be emitted with less energy. Emission depends on intensity. So first of all, जर V is less than nu naught, then obviously h nu is less than w naught. आता एनर्जी जर इनसफिशियंट असले तर इलेक्ट्रॉन एस्केप करू शकणार नाहीयेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज नो इलेक्ट्रॉन्स विल बी इमिटेड. लाईट किती जरी इंटेन्स असेल तरी पण इमिशन होणार नाहीये, कारण एनर्जी पर फोटॉन ही कमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The stopping potential in a photoelectric experiment depends primarily on, we have options like intensity of light, frequency of incident light, distance from source, area of metal. So the correct option is option B, which is frequency of incident light. Formula काय आहे? E V naught equals to kinetic energy max. E stands for charge of electron, V naught for stopping potential and kinetic maximum kinetic energy. आता इथे काही इलेक्ट्रॉन्स थोडे फास्ट बाहेर येतात, त्यांची स्पीड जास्त असते तर काहीची कमी असते. त्याच्यामुळे इथे आपण काय लावणार, अप्लाय रिव्हर्स व्होल्टेज त्यांना थांबवण्यासाठी, बरोबर आहे. आणि हे व्होल्टेज कशासाठी रिक्वायर्ड असतं, टू स्टॉप फास्टेस्ट इलेक्ट्रॉन विच इज बी नॉट. आता कायनेटिक एनर्जी त्याच्यामुळे कशावरती डिपेंड असणार, कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. So stopping potential also depends on frequency. That's why correct option is B, which is frequency of incident light. Next question. If the intensity of incident light is double, keeping frequency constant, the photoelectric current will decrease, increase, remain same, become zero. आता intensity काय असते? Intensity equals to number of photons, and current is nothing but flow of electrons. आता याचं एक्सप्लेनेशन एक्झॅक्टली काय असतं, प्रत्येक फोटॉन एक इलेक्ट्रॉन रिलीज करतो, म्हणजे जास्त फोटॉन्स असतील तर जास्त इलेक्ट्रॉन रिलीज करतील, आणि जास्त इलेक्ट्रॉन रिलीज होतील तर करंट सुद्धा वाढणार. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज इनक्रीज. नेहमी लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी अँड करंट depends on intensity. Next question. The work function of a metal is defined as the energy required to remove an electron from surface, energy of photon, kinetic energy of electron, potential energy. So the correct option is option A, which is energy required to remove an electron from surface. Work function काय असतं? Work function equals to minimum energy required to remove इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस. मेटल सरफेस वरून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जेवढी मिनिमम एनर्जी लागती त्यालाच आपण वर्क फंक्शन असं म्हणतो. ओके. इलेक्ट्रॉन्स जे असतात तर मेटलच्या आतमध्ये बाउंड असतात आणि त्याला मिनिमम एनर्जी लागती इस्केप करायला, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली रिप्रेझेंट्स आइन्स्टाईन्स photoelectric equation? A equals to mc square, h nu equals to w naught plus kinetic energy, F equals to ma, V equals to IR. So the correct option is option B, which is h nu equals to w naught plus kinetic energy. Total energy of photon divided into some energy, remove electron w naught, and remaining energy which is kinetic energy. ह्या दोन्ही एनर्जीचं ऍडिशन असतं. ओके. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. In a photoelectric effect, emission of electrons occurs instantly because light has wave nature, light behaves as photons, heat is produced, electric field increases. So the correct option is option B, which is light behaves as photons. ओल्ड थ्योरी काय म्हणते आपली, एनर्जी शुड टेक टाइम
पण एक्सपेरिमेंट काय शो करतं, तर इमिशन हे इन्स्टंट होत असतं. का? बिकॉज फोटॉन्स गिव्स फुल एनर्जी इन्स्टंटली. दॅट्स वाय इमिशन इज इन्स्टंट. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, विच इज लाईट बिहेव्स ऍज अ फोटॉन्स. आता हे काय प्रूव्ह करतं? दिस प्रूव्ह पार्टिकल नेचर ऑफ लाईट. नेक्स्ट क्वेश्चन. If frequency is kept constant but intensity is increased, the number of emitted electrons will decreases, increases, remain constant, become zero. So the correct option is option B, which is increase. Intensity वाढली, why? The intensity increase झाली. So intensity increases, photons also increases. इंटेन्सिटी वाढली, फोटॉन सुद्धा वाढणार. आता पहा, इच फोटॉन काय इमिट करतं, तर 1 इलेक्ट्रॉनच्या इक्वल मध्ये असतं. सो फोटॉन वाढले तर इलेक्ट्रॉन सुद्धा वाढणार. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. अल्फा पार्टिकल्स आर इसेन्शियली इलेक्ट्रॉन्स, हेलियम, न्यूक्लियर, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, विच इज हेलियम न्यूक्लियर. Alpha particles are always equals to helium particles. आता याच्यामध्ये 2 प्रोटॉन्स असतात आणि 2 न्यूट्रॉन्स असतात. कळतंय? हे सिम्बॉल आहे. 4 काय आहे, तर मास नंबर आहे आणि जो बॉटमला आहे विच इज ॲटॉमिक नंबर. 4 is mass number and 2 is atomic number. Okay. Next question. Beta particles are helium nuclei, electrons, neutrons, protons. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल काय येणार? पहा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असले पाहिजे. सो बीटा पार्टिकल्स आर इलेक्ट्रॉन्स. बीटा पार्टिकल्स आर फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स. ओके, याचा सिम्बॉल असतो 0 - 1. 0 इज मास नंबर अँड चार्ज असतो -1. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. गामा rays are charged particles, electromagnetic waves, heavy nuclei, gas particle. So the correct option is electromagnetic waves. Gamma rays are nothing but high energy electromagnetic waves. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय असतं? जे वेव्स इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यापासून बनलेले असतात, त्यांना आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असं म्हटलं जातं. ओके, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. गॅमा रेज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आणि कुठे यूज केलं जातं, तर यूज इन कॅन्सर ट्रीटमेंट. गॅमा रेज आर यूज इन कॅन्सर ट्रीटमेंट. नेक्स्ट क्वेश्चन. The half-life of a radioactive substance is the same time required for complete decay, half of nuclei to decay, double the nuclei, no decay. So the correct. आता इथे पहा, हाफ लाईफ म्हणजे काय असतं? हाफ लाईफ, what does it means? Time required for half of radioactive nuclei to decay, म्हणजे हाफ टाइम. आता कम्प्लीट टाइम जर टी असेल तर हाफ टाइम किती असेल? टी हाफ. ओके. आता इनिशियल जर ॲटम, वी हॅव इनिशियल ॲटम्स लाईक 100. हाफ लाईफ नंतर आफ्टर 1 हाफ लाईफ ॲटम्स किती होतील? तर 50. आफ्टर 2 हाफ लाईन त्याचे किती होणार? 25. त्याच्यानंतर आफ्टर 3 किती होणार? 12.5. म्हणजे कंटिन्यू रिड्यूस होणार बाय हाफ. आधी 100 होते, त्याचे हाफ झाले 50, त्याच्यानंतर त्याचे हाफ झाले 25, त्याचे हाफ झाले 12.5. सो असे कंटिन्यू डिके होऊन जाणार. आणि टी हाफची फॉर्म्युला काय असतो? तर 0.693 डिवायडेड बाय लॅम्बडा. लॅम्बडा हा डिके कॉन्स्टंट आहे. ओके. आणि इथे पहा, इथे विचारलंय द हाफ लाईफ ऑफ अ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स इज द टाइम रिक्वायर्ड फॉर हाफ ऑफ न्यूक्लिआय टू डिके. हाफ न्यूक्लियर डिके होण्यासाठी टाइम जो लागतो त्यालाच आपण हाफ लाईफ ऑफ अ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स म्हणतो.
नेक्स्ट क्वेश्चन, द डीके कॉन्स्टंट ऑफ अ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स डिपेंड्स ऑन टेम्परेचर, प्रेशर, नेचर ऑफ न्यूक्लियस, व्हॉल्यूम. आता इथे पहा, लॅम्डाचं फुल फॉर्म काय? लॅम्डा कट. स्टार्ट. नेक्स्ट क्वेश्चन, द डीके कॉन्स्टंट ऑफ अ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स डिपेंड्स ऑन. डीके कॉन्स्टंटला आपण लॅम्डाने डिनोट करतो. अँड डीके कॉन्स्टंट इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी ऑफ डीके पर सेकंड. ओके. आता ही एक फिक्स प्रॉपर्टी आहे. ही टेम्परेचर वरती किंवा प्रेशर वरती किंवा व्हॉल्यूम वरती डिपेंड करत नाही, तर हे फक्त नेचर ऑफ न्यूक्लियस वरती डिपेंड करते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. रेडिओ ऍक्टिव्हिटी ही नॅचरल असते, सो कांट बी कंट्रोल इझिली. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट डीके लॉ? डीके लॉ काय म्हणतो? तर एन इक्वल्स टू एन नॉट ई पॉवर मायनस लॅम्डा टी. हा असतो फॉर्म्युला. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. एन फॉर नंबर ऑफ न्यूक्लियाय ऍट टाइम टी. एन नॉट काय असतो? एन झिरो इनिशियल न्यूक्लियाय. ई फॉर एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू असते 2.718. लॅम्डा टी, आता इथे लॅम्डा आहे डीके कॉन्स्टंट. अँड टाइम, टाइम टी फॉर टाइम. ओके. जसं जसं टाइम वाढतो तसा तसा एक्सपोनेन्शियली अँड हा डिक्रीज होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, in Bohr's model, electrons revolve in random orbits, fixed circular orbits, elliptical paths, straight lines. आता इथे कन्सेप्ट काय एक्झॅक्टली? फिक्स सर्क्युलर पाथ म्हणजे काय असतं? तर इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व्ह होत असतात आणि ते कशामध्ये होत असतात? तर फिक्स सर्क्युलर पाथ मध्ये रिव्हॉल्व्ह होत असतात बोर्स मॉडेलमध्ये. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज फिक्स सर्क्युलर ऑर्बिट्स. आता इलेक्ट्रॉन्स जे आहेत या ऑर्बिटमध्ये एनर्जी ही लूज करत नाही. प्रत्येक ऑर्बिटला फिक्स एनर्जी असते. ओके. आणि नेक्स्ट क्वेश्चन, हा, हे जे बोर्स मॉडेल आहे ते कोणी प्रपोज केलं होतं असा देखील क्वेश्चन येतो. सो तो आहे नील्स बोर. ओके. NIELS. नेक्स्ट क्वेश्चन, द एनर्जी लेवल्स इन अन atom आर कंटिन्युअस, डिस्क्रीट, इन्फानाइट, कंटिन्युअस, रॅन्डम. आता इलेक्ट्रॉन can't have any energy, only specific allowed energies. म्हणजे काही स्पेसिफिक एनर्जीज फक्त अलाउड असते. आता इथे काय म्हटलंय की एनर्जी लेवल्स ऍटमच्या कशा असतात? तर कंटिन्युअस असतात का डिस्क्रीट असतात? आता इथे करेक्ट ऑप्शन असेल डिस्क्रीट. म्हणजे काय? तर फिक्स असल्यात आणि सेपरेट व्हॅल्यूज असल्या पाहिजेत. फिक्स आणि सेपरेट व्हॅल्यूज. जसं लॅडर, आता एखादी शिडी आहे तर त्याची फिक्स व्हॅल्यूज असते आणि सेपरेट व्हॅल्यू असते. म्हणजे पायरी नंबर 2 2 नंबर आहे, तिसऱ्या पायरीला 3 नंबर आहे, त्याची हाईट फिक्स आहे, 2 पायरींमधला गॅप फिक्स आहे. सो अशा गोष्टी काही फिक्स आहेत. मग डिस्क्रीट सुद्धा तेच आहे. तर ऍटम मध्ये इन अन ऍटम एनर्जी लेवल्स आर फिक्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, when an electron jumps from higher orbit to lower orbit, it absorbs energy, emits energy, remains same, stops moving. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती असायला पाहिजे डेल्टा ई काय येणार? तर E2 मायनस E1. हा काय आहे? तर हा आहे एनर्जी डिफरन्स. ओके. आता हायर ऑर्बिट मध्ये हाय एनर्जी असणार आणि लोअर ऑर्बिट मध्ये लो एनर्जी असणार. म्हणजे एक्स्ट्रा जी एनर्जी रिलीज होतीये ती रिलीज होते कशासारखी? तर ऍज लाईट सारखी. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? ऑप्शन बी, विच इज इमिट्स एनर्जी. हा काय करणार? फॉलिंग इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? तर लाईटचं इमिशन होणार. त्याच्यामुळे इमिट्स एनर्जी हा करेक्ट ऑप्शन असेल. नेक्स्ट क्वेश्चन, द ग्राउंड स्टेट ऑफ एन ॲटम करस्पॉन्ड्स टू मॅक्झिमम एनर्जी, मिनिमम एनर्जी, झिरो एनर्जी, इन्फानाइट एनर्जी. आता इथे पहा, इथे काय म्हटलं एक्झॅक्टली? तर ग्राउंड स्टेट, ग्राउंड स्टेट म्हणजे काय असतं? तर लोएस्ट एनर्जी स्टेट. याचा अर्थ काय? तर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या खूप क्लोज आहेत आणि ही जी कंडिशन असती तर ती मोस्ट स्टेबल कंडिशन असते.
ओके, मग इथे एनर्जी किती असणार आहे? मिनिमम एनर्जी असेल. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तर जर एक्साइटेड स्टेट असेल, एक्साइटेड स्टेटला हायर एनर्जी असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. In Balmer series in hydrogen spectrum lies in infrared, ultraviolet, visible region, radio waves. आता बाल्मर सिरीज काय म्हणते, तर इलेक्ट्रॉन falls to n equals to 2 orbit. याचा फॉर्म्युला असतो 1 by lambda equals to r into 1 by n square. Lambda, which is wavelength, r for Rydberg constant, and n is higher orbit. Okay? लाईट जी इमिट होती, light emitted is in visible range, so we can see it with eyes, naked eyes. आणि पहा इथे, त्यामुळे आता इथे विचारलंय की बाल्मर सिरीज इन हायड्रोजन स्पेक्ट्रम लाईज इन, कोणत्या ह्याच्यात लाय करते, तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज सी, विच इज विजिबल रिजन, कारण आपण ती नेकेड आयजने पाहू शकतो. सो विजिबल रिजन मध्ये ते लाय करते. नेक्स्ट क्वेश्चन. द लायमन सिरीज ऑफ हायड्रोजन स्पेक्ट्रम लाईज इन. इथे बाल्मर सिरीज विचारलं होतं, इथे लायमन सिरीज विचारलाय. आता लायमन सिरीज इक्वल्स टू काय असतं? इट इज इक्वल टू इलेक्ट्रॉन फॉल्स टू n इक्वल्स टू 1 ऑर्बिट. इथे पहा, एनर्जी डिफरन्स खूप जास्त आहे, त्याच्यामुळे हाय एनर्जी रेडिएशन असतील, त्यामुळे हे कोणत्या मध्ये लाय करेल, तर युव्ही रिजन मध्ये. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज युव्ही अल्ट्राव्हायोलेट रिजन. कळत आहे? आता इथे आपल्याकडे वेगवेगळ्या सिरीज असतात, जसं की लायमन ऑर्बिट किती असतो, n इक्वल्स टू 1 असतं, आणि रिजन कोणता असतो, तर अल्ट्राव्हायोलेट रिजन. ओके, त्याच्यानंतर अजून एक सिरीज असते, आपण लास्ट क्वेश्चन मध्ये पाहिली होती, विच इज बाल्मर. n इक्वल्स टू किती असणार, 2, आणि रिजन असणार विजिबल. त्यानंतर थर्ड असती सिरीज, विच इज पाशन, आणि त्याची n इक्वल्स टू असतं ऑर्बिट 3, आणि याचा रिजन येईल इन्फ्रारेड. हे असे छोटे छोटे पॉइंट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट with the respect of our exam. The radius of electron orbit in Bohr model is proportional to n square 1 by n constant. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फाइंड आउट करावं लागेल फॉर्म्युला, विच इज rn. rn म्हणजे काय असतं? रेडियस ऑफ nth ऑर्बिट. हे कशाच्या प्रोपोर्शनल असतं, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. कळतंय? त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन बी, विच इज n स्क्वेअर. जसं जसा इलेक्ट्रॉन हा हायर ऑर्बिट मध्ये जातो, कळतंय, तसं तसं न्यूक्लियस पासून डिस्टन्स हे वाढत राहतं. आता इथे म्हटलंय रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट इन बोर मॉडेल इन्क्रीजेस, मग त्याचं कशासोबत प्रोपोर्शनल असेल, तर n स्क्वेअर सोबत. n इज द ऑर्बिट. कळतंय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो ऑर्बिट नंबर, विच इज 1, 2, 3, इट कॅन बी एनी नंबर. नेक्स्ट क्वेश्चन. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन बोर ऑर्बिट इज प्रोपोर्शनल टू. इथे एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन विचारलाय. कळतंय? आता एनर्जी कशाच्या इक्वल टू असेल, प्रोपोर्शनल असेल, तर एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. En काय असेल, तर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट, आणि n काय असतो, तर ऑर्बिट नंबर, म्हणजे 1, 2, 3 ज्या ऑर्बिटमध्ये आहे इलेक्ट्रॉन, तर तो नंबर. जसं जसं n वाढतं तशी तशी एनर्जी निगेटिव्ह मध्ये जायला लागते. ओके, आता इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, सी, proportional to 1 by n square or inversely proportional to n square. दोन्हीचाही अर्थ सेम होतो. नेक्स्ट क्वेश्चन. द ऍक्टिव्हिटी ऑफ अ रेडिओ सबस्टन्स इज मेजर इन जूल, वॅट, बॅक्वरल, व्होल्ट. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? आता फर्स्ट ऑफ ऑल व्यवस्थित कन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहे ते माहिती करा. ऍक्टिव्हिटी युनिट काय असतं, ऍक्टिव्हिटी काय असतं, तर ऍक्टिव्हिटी म्हणजे काय असतं, नंबर ऑफ डिकेज पर सेकंड. कळतं? ऍक्टिव्हिटी म्हणजे नंबर ऑफ डिकेज पर सेकंड. फॉर्म्युला काय असतो, तर ए इक्वल्स टू ए फॉर ऍक्टिव्हिटी, ए इक्वल्स टू लॅम्बडा इंटू एन. लॅम्बडा म्हणजे डीके कॉन्स्टंट आहे, आणि एन फॉर नंबर ऑफ न्यूक्लियन. कळतंय? आता इथे करेक्ट ऑप्शन काय येणार, आणि याचं युनिट असतं बॅकवरेल, विच इज 1 BQ इक्वल्स टू 1 DK पर सेकंड.
त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, याचं युनिट असतं. नेक्स्ट क्वेश्चन. न्यूक्लिअर फिशन इज द प्रोसेस ऑफ कंबायनिंग न्यूक्लियस, स्प्लिटिंग हेवी न्यूक्लियस, हिटिंग ॲटम्स, कुलिंग ॲटम्स. आता इथे पहा, हेवी न्यूक्लियस, जे हेवी न्यूक्लियस असतात तर ते छोट्या छोट्या न्यूक्लियामध्ये ब्रेक होतात. ओके. आता एक एक्झाम्पल बघा, आपल्याकडे युरेनियम आहे. युरेनियम हा छोट्या ऍटम्स मध्ये स्प्लिट होतो, छोट्या ऍटम्स आणि एनर्जी मध्ये. म्हणजे तो काय करतोय, तर छोट्या छोट्या न्यूक्लियामध्ये ब्रेक होतोय आणि हे काय प्रोड्यूस करतात, तर न्यूट्रॉन्स प्रोड्यूस करतात आणि एक चेन रिॲक्शन फॉर्म होत आहे. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येणार, तर ऑप्शन बी, विच इज स्प्लिटिंग हेवी न्यूक्लियस. हेवी न्यूक्लियस स्प्लिट होतात इंटू स्मॉलर ऍटम्स प्लस एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन. Nuclear fusion is the process of splitting, joining light nuclei, breaking atoms, cooling system. आता स्मॉल न्यूक्लियर जेव्हा कंबाईन होतात आणि एक मोठा न्यूक्लियस फॉर्म करतात, त्यालाच आपण न्यूक्लिअर फ्युजन म्हणतो. कळतंय? त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन बी, विच इज जॉईनिंग लाईट न्यूक्लियर. आता याच्यासाठी खूप जास्त हाय टेम्परेचर लागतं आणि त्या टाइमला ही खूप जास्त ह्यूज एनर्जी रिलीज देखील करतं. नेक्स्ट क्वेश्चन. The energy of sun is mainly due to fission, fusion, chemical reaction, mechanical work. आता सन आहे, तर याच्यामध्ये काय काय होत असेल, तर हायड्रोजन ॲटम्स कंबाईन होतात, हेलियम फॉर्म करतात आणि खूप जास्त प्रमाणात एनर्जी रिलीज होते. आणि ही जी कम्प्लीट प्रोसेस आहे, तर त्याला आपण फ्युजन रिॲक्शन असं म्हणतो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. कळतंय? आणि ही गोष्ट केव्हा घडते, जेव्हा खूप जास्त टेम्परेचर असतं, लाईक मिलियन्स डिग्री सेल्सिअस मध्ये असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. कंट्रोल रॉड्स इन न्यूक्लियर रिएक्टर आर यूज टू increase reaction, absorb neutrons, produce electrons, increase temperature. आता इथे काय येणार, कंट्रोल रॉड्स हे काय कंट्रोल करतात, तर न्यूक्लियर रिॲक्शन. कंट्रोल रॉड्स हे काय कंट्रोल करतात, तर न्यूक्लियर रिॲक्शन हे कंट्रोल करतात. ओके. आणि न्यूट्रॉन्स काय कॉज करतात, तर फिशन कॉज करतात आणि कंट्रोल रॉड्स हे न्यूट्रॉन्स हे ऍब्सॉर्ब करतात. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आणि हेच कारण आहे की ती रिॲक्शन स्लो डाऊन होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मॉडरेटर इन न्यूक्लियर रिॲक्टर इज यूज टू increase speed of neutrons, decrease speed of neutrons, stop reaction, produce energy. आता इथे पहा, मॉडरेटर काय करतो, स्लो डाऊन फास्ट न्यूट्रॉन्स. स्लो न्यूट्रॉन्स काय असतात, तर ते खूप फिजनसाठी मोर इफेक्टिव्ह असतात. स्लो न्यूट्रॉन्स आर मोर इफेक्टिव्ह फॉर फिजन. आणि मॉडरेटरचं काय काम असतं एक्झॅक्टली, टू रिड्यूसेस स्पीड विदाउट ऍब्झॉर्बिंग. हा पॉइंट लक्षात ठेवा. कळतंय? मग इथे करेक्ट ऑप्शन काय येणार, बी, विच इज डिक्रीज स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. कळतंय? याच्यामध्ये एक्झाम्पल काय येतील, तर वॉटर, हेवी वॉटर, ग्राफाइट, हे झाले याचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट क्वेश्चन. इफ हाफ लाईफ इज स्मॉल, द रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स विल डिके स्लोली, डिके रॅपिडली, नॉट डिके, रिमेन कॉन्स्टंट. आता इथे पहा, हाफ लाईफ म्हणजे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं मॉडर्न फिजिक्सच्या, की हाफ लाईफ म्हणजे काय, डिके होण्यासाठी लागणारा हाफ टाइम, म्हणजे हाफ डिके होण्यासाठी. ओके. स्मॉल हाफ लाईफ म्हणजे काय, याच्यामध्ये खूप जास्त डिके लवकर होतं. आणि लार्ज हाफ लाईन याचा अर्थ काय, तर डिके खूप स्लो होत आहे. आता इथे काय म्हटलंय, इफ हाफ लाईफ इज स्मॉल आहे हाफ लाईफ, याचा अर्थ काय होणार, तर डिके खूप फास्ट होणार, म्हणजे डिके रॅपिडली. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस इज एनर्जी टू ब्रेक न्यूक्लियस, एनर्जी टू फॉर्म ॲटम, एनर्जी टू हीट, 0. बाइंडिंग एनर्जी एक्झॅक्टली काय असतं, तर एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट न्यूक्लियस इनटू न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्स काय असतात, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतात. ओके. त्याला आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो. आणि न्यूक्लियस जे असतात ते खूप जास्त टाइटली बाउंडेड असतात आणि त्यांना एनर्जी गरजेची असते टू ब्रेक इट. आता इथे काय म्हटलंय, बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस इज एनर्जी टू ब्रेक न्यूक्लियस. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए.
आणि जेवढी जास्त बाइंडिंग एनर्जी गरजेची असते तेवढा तो न्यूक्लियस जास्त स्टेबल असतो. हा पॉइंट लक्षात ठेवा. हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हायर बाइंडिंग एनर्जी मीन्स लेस स्टॅबिलिटी, मोर स्टॅबिलिटी, नो स्टॅबिलिटी, रॅन्डम. आत्ताच सांगितलं होतं हायर बाइंडिंग एनर्जी म्हणजे मोर स्टेबल न्यूक्लियस, त्याच्यामुळे काय येणार मोर स्टॅबिलिटी. सो करेक्ट ऑप्शन इज बी. नेक्स्ट क्वेश्चन, आइन्स्टाईन्स इक्वेशन E equals to mc square shows एनर्जी मास रिलेशन, फोर्स रिलेशन, मोशन रिलेशन, करंट रिलेशन. तर करेक्ट ऑप्शन असेल ए विच इज एनर्जी मास रिलेशन. E equals to mc square, जिथे E हा एनर्जी असतो, M फॉर मास अँड C फॉर स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट किती असते तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंड ही असते स्पीड ऑफ लाईट. मास हा एनर्जी मध्ये कन्वर्ट करू शकता आणि जेवढी कमी मास असेल, जर मास खूप कमी असेल तर एनर्जी खूप जास्त होणार. ओके, आणि कुणी दिलंय तर अल्बर्ट आइन्स्टाईननी प्रपोज केलं. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येणार ऑप्शन ए सांगितलं एनर्जी मास रिलेशन. नेक्स्ट क्वेश्चन, अ फोटॉन हॅज मास, नो रेस्ट मास, हेवी मास, व्हेरिएबल मास. आता इथे फोटॉन मध्ये काय असतं विचारलंय, तर फोटॉन म्हणजे काय असतं तर पार्टिकल ऑफ लाईट. पार्टिकल ऑफ लाईट. जेव्हा फोटॉन रेस्ट वरती असतो तेव्हा मास किती असतं तर 0 असतं. त्याच्यामुळे हे नेहमी लाईटच्या स्पीडने मूव्ह करत असतात. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येणार तर ऑप्शन बी विच इज नो रेस्ट मास. ऍट रेस्टला मास हे 0 असतं. नेक्स्ट आता या पहा, फोटॉनला एनर्जी सुद्धा असती, ही गोष्ट. आता मास नाही याचा अर्थ असा नाहीये की एनर्जी नाहीये, याला एनर्जी देखील असते आणि मोमेंटम देखील असतं, फक्त रेस्टला मास 0 असतं. नेक्स्ट क्वेश्चन, द एनर्जी ऑफ फोटॉन इज गिवन बाय mv स्क्वेअर h न्यू mc स्क्वेअर क्यू व्ही. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज h न्यू. h फॉर प्लँक्स कॉन्स्टंट आणि न्यू फॉर फ्रिक्वेन्सी. जेवढी हायर फ्रिक्वेन्सी असेल तेवढी जास्त एनर्जी असेल. नेक्स्ट क्वेश्चन, स्पीड ऑफ फोटॉन इन वॅक्यूम इज व्हेरिएबल, 0, C डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. So the correct option is option C which is C. C for speed of light. फोटॉन मी सांगितलं होतं की फोटॉन कसे ट्रॅव्हल करतात तर लाईटच्या स्पीडने ते ट्रॅव्हल करतात आणि व्हॅक्यूम मध्ये सुद्धा तीच स्पीड असणार जी नॉर्मल असते. सी म्हणजे काय असतं स्पीड ऑफ लाईटची असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आणि तीच व्हॅक्यूम मध्ये देखील असते स्पीड, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन मेटल, इंटेन्सिटी, टाइम, एरिया. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असणार, आता प्रत्येक मेटलला त्याची एक स्वतःची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असते, बरोबर आहे. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला कशाने डिनोट केलं जातं तर न्यू झिरोने. याला काय म्हणतो आपण न्यू झिरो याने डिनोट केलं जातं. इथे करेक्ट ऑप्शन काय येईल म्हणून ए, कारण प्रत्येकाला वेगळी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असते प्रत्येक मेटलला. नेक्स्ट क्वेश्चन, इन अल्फा डीके ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस डिक्रीजेस बाय 2, सेम 0. आता इथे पहा अल्फा पार्टिकल, याच्यामध्ये काय येणार अल्फा पार्टिकल इज इक्वल टू हेलियम न्यूक्लियस. जेव्हा अल्फा इमिट होतो when अल्फा इमिटेड, ॲटॉमिक नंबरचं काय होतं डिक्रीज होतो बाय 2 आणि मास नंबर हा डिक्रीज होतो बाय 4. इथे विचारलंय अल्फा डीके मध्ये ॲटॉमिक नंबरचं काय होणार तर डिक्रीज होणार बाय 2, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी डिक्रीजेस बाय 2. नेक्स्ट क्वेश्चन, इथे आता म्हटलंय बीटा डीके मध्ये ॲटॉमिक नंबरचं काय होतं, सो डिक्रीजेस, इन्क्रीजेस बाय 1, सेम और 0. आता इथे होतं ॲटॉमिक नंबर 1 ने वाढतो, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी इन्क्रीजेस बाय 1. नेक्स्ट क्वेश्चन, इन गामा डीके mass changes, atomic number changes, no change, both change. So the correct option is option C which is no change. गामा हे फक्त एनर्जी रिलीज करतं,
याच्यामध्ये कुठलाही पार्टिकल इमिट होत नाही, फक्त एनर्जी रिलीज केली जाते. त्यामुळे मास सेम असणार, त्याच्यासोबतच ऍटॉमिक नंबर देखील सेम असणार. फक्त त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, विच इज नो चेंज. फक्त इथे एनर्जी ही रिलीज केली जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इफ डीके कॉन्स्टंट इज लार्ज, हाफ लाईफ इज लार्ज, स्मॉल, सेम, झिरो. आता इथे काय येणार करेक्ट ऑप्शन असेल? आता फर्स्ट ऑफ ऑल हाफ लाईफचा फॉर्म्युला असतो आपल्याला माहिती, टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय लॅम्बडा. लॅम्बडा काय असतो? तर डीके कॉन्स्टंट. आता इथे म्हटलंय लार्ज, इफ डीके कॉन्स्टंट इज लार्ज, तर हाफ लाईफ कशी असेल? तर खूप स्मॉल असेल, कारण हाफ लाईफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. जसं जसं लॅम्बडाची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाईल, तशी तशी याची व्हॅल्यू, हाफ लाईफची व्हॅल्यू डिक्रीज होत जाईल. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. कळतंय? आता पहा, प्रत्येक क्वेश्चन साठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचे आहे. सो तुम्ही आपला जो कोर्स लॉन्च केलेला आहे तो नक्कीच जॉईन करा. त्याच्यामध्ये फुल सिलेबस, टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन बँक मधून तुम्हाला एक्झाम मध्ये डायरेक्ट जसेच्या तसे क्वेश्चन विचारले जातात. सो या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून तिथून देखील कोर्स एनरोल करू शकता. आता कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, नाईस डे, बाय.